तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आज घेऊन आलेलो आहोत मित्रांनो गोंदिया SRPF गट क्रमांक 15 याची निवड यादी घेऊन आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो कालच लागली याची निवड यादी आणि म्हणजे चांगली लागली मित्रांनो लिस्ट. आता आपण बघूयाच म्हणजे कास्ट वाईज किती किती लागली. तर चला 171 रिक्त जागा होते मित्रांनो इथं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांनी ज्यांनी गोंदिया भरला होता त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सांगा त्यांना गोंदिया SRPF लागली म्हणा निवड यादी. चला बघूया मग. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कसं तुम्हाला कोणता पण व्हिडिओ टाकला मी तर तुमच्याजवळ सर्वात आधी हा व्हिडिओ म्हणजे येऊन जाईल. चला मग. तर बघू शकता तुम्हाला जर आक्षेप वगैरे म्हणजे तुम्हाला जर ऑब्जेक्शन उचलत असेल तर पुढील 48 तासात उचलू शकता तुम्ही. काही अडचण असेल तर हे बघू शकता या मेलवर. चला हे बघू शकता भाग्यश्री 9% भापोसे होती तिची समादेशक गट क्रमांक 14ची. तर आता लिस्ट बघूया आपण. चला. तर टॉपर मित्रांनो 192चा मुलगा आहे. म्हणजे भरपूर आहे मित्रांनो. म्हणजे 95+97 घेतली मार्किंग. म्हणजे पेपर नॉर्मल होता म्हणजे सोपा होता वाटते. पोरांना 97 पेपर मारला म्हणजे सोपाच असेल पेपर. आपण जज नाही करत आहोत पण सांगत आहोत म्हणजे मार्किंगनुसार सांगत आहोत फक्त. म्हणजे मार्किंग आहे नॉर्मल. चला मग खाली कितीवर लागली ओपन बघूया. हां ओपन आहे मित्रांनो 189 ओपन आहेत. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही हे प्रोजेक्ट. त्याच्यानंतर होमगार्ड स्पोर्टमॅन हे तुम्ही बघून घ्या PDF वरून. तर हे बघू शकता सर्वात जास्त याचं मित्रांनो OBCवाले आहे ओपनमध्ये 190 घेतलेले आहे त्यांना. आता बघूया कास्ट वाईज बघूया. आता चला ओपन तर बघितली. ओपन किती आहे 189 आहे ओपन. आणि मित्रांनो त्याच्यानंतर आहे SC मित्रांनो बघू शकता 185 लागलेली आहे. म्हणजे 185 म्हणजे भरपूर आहे. ते बी 95+90 त्या मित्रांना म्हणजे टोटल केलेली आहे. आणि गोंदिया SRPFचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे जे कोणी मधातून जोडला असेल तर त्याला सांगता. त्याच्यानंतरची जर कास्ट बघितली आपण तर याच्यानंतर मित्रांनो एस टी कास्ट येते. ST कास्ट लागलेली आहे मित्रांनो 183वर. 183वर लागलेली आहे मित्रांनो ST बघू शकता तुम्ही. म्हणजे त्या मुलांना 95+88 पेपर मारला आणि ST कास्टमधून आपल्या गोंदिया SRPFमध्ये निवड करण्यात आली त्याची. तर पुढची कास्ट बघूया आता. विजय बघा. विजय सगळीकडेच खूप हाय चाललेली आहे. विजय बघू शकता तुम्ही 188 विजय आहे मित्रांनो. आणि 189 ओपन आहे. म्हणजे फक्त एका मार्काचा फरकानं ते ओपन आणि यांचा गॅप आहे. बघू शकता तुम्ही. म्हणजे किती विजेचे मुलं किती म्हणजे ग्राउंड पेपर मारत आहे. म्हणजे अभ्यास वगैरे भरपूर ग्राउंड वगैरे भरपूर करतात बघा. याच्यावरून तुम्ही म्हणजे याच्यावरून कॉम्पिटिशन समजू शकता आपल्याला. विजेच्या याच्यात भरपूर आहे. म्हणजे सर्वच कास्टमध्ये कॉम्पिटिशन आहे. पुढची कास्ट बघूया मग. पुढची कास्ट NTP बघू शकता तुम्ही 6 जागा होत्या याच्या. NTP मित्रांनो 187 घेतले. म्हणजे 92+95 घेतले त्या मुलानं. आणि 1995वाला मुलगा होता ते. तर बघा. आणि NTP पण खूप खतरनाक कास्ट आहे. 187 आणि ओपन 189 म्हणजे 2 मार्काचा गॅप आहे फक्त त्यांच्या दोघात ओपन आणि त्यांच्यात. धनगर मित्रांनो धनगर पण 187 लागलेली आहे. धनगर म्हणजे NTC. पुढची कास्ट बघूया मग. व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे कसा पण आपण कोणता पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकला तर सर्वात आधी तुमच्याकडं पोहोचेल ते. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढची कास्ट आहे मित्रांनो NTD मित्रांनो 186 मार्कावर लागलेली आहे. 95+91 त्या मुलाने मार्क घेतलेले. त्याच्यानंतरची कास्ट बघूया. त्याच्यानंतरची कास्ट म्हणजे मित्रांनो SBC एकच जागा होती मित्रांनो इथं. आणि इथं 188 लागलेली आहे. 188 SBC आणि 189 ओपन. म्हणजे बघा एकच जागा होती त्या पोरानं 95+93 पेपर मारला डायरेक्ट. म्हणजे बघा SBC कास्टमध्ये किती डेंजर दिसत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो OBCच्या भरपूर जागा होत्या. OBCच्या जवळपास जनरलच्या 27 जागा होत्या. 27 जागा असून तरी बी 188वर लागलेली आहे. म्हणजे 1 मार्काचा गॅप फक्त ओपन आणि OBCमध्ये. बघून घ्या तुम्ही. कोणता तुमचा मित्र लागला असेल PDF बघा. आणि याच्या नंतरची कास्ट जर बघितली आपण तर त्याच्यानंतर येते मित्रांनो SCBC ते म्हणजे मराठा.
ACBC मित्रांनो 186 मार्कावर SRPF झालेला आहे मित्र. 186 मार्क म्हणजे भरपूर आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो हे आणि नागपूर SRPFचं हे दोन्ही कास्ट वाईज आणि ओपन नाही का नॉर्मलच आहे. 191 लागली होती आपला काय म्हणते तर SRPF नागपूरची 191 होती आणि याची 189 आहे. म्हणजे 2 मार्काचा फरक आहे फक्त. कास्ट पण चांगल्या लागल्या होत्या तिच्या. ते हे पेपर म्हणजे सेमच आहे वाटते असं. चला पुढची कास्ट बघूया. पुढची कास्ट मित्रांनो म्हणजे ते म्हणजे ACBC नाही EWS बघा तुम्ही. टॉपर 185 आहे मुलगा EWS वाला. यांची सर्वात म्हणजे 179 लागलेली आहे मित्रांनो. म्हणजे इथं पण त्यांची थोडंफार नॉर्मलच लागली. 179 लागलेली आहे EWS. त्याच्यानंतरची कास्ट आहे कोणती बघा. आता येईल प्रतीक्षा सिलेक्शन आहे OBC अनाथ आहे मित्रांनो. हे OBC अनाथ लागलेला आहे किती 140वर लागलेला आहे OBC अनाथ. त्याच्यानंतर बघूया कोण आहे का. आता हे मित्रांनो वेटिंग लिस्ट आहे. तर वेटिंग लिस्ट तुम्ही बघून घ्या. म्हणजे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी वेटिंग काही लिस्ट दाखवत नाही. व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो म्हणजे व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे कोणता पण आपण व्हिडिओ टाकला म्हणजे तुमचा इन्फॉर्मेशनवाला तर तुमच्यापर्यंत ते सर्वात आधी पोचेल. आणि मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ किंवा आपले जे काही व्हिडिओ टाकलेले आपण SRPFचे. म्हणजे तुम्ही ह्या मार्किंगवरून समजू शकता कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि आपला अभ्यास कसा पाहिजे ग्राउंड कसं पाहिजे या मार्किंगवरून तुम्ही बघू शकता. तर मार्किंग पूर्ण बघत जा म्हणजे कसं तुम्हाला समजून जाते आपल्याला तुम्ही तर त्या जिल्ह्यात असाल तर त्याच्यावरून पण समजते. तर मित्रांनो नक्की शेअर करा जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणत्या जिल्ह्याचे तुम्हाला अपडेट पाहिजे ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.